श्री स्वामी समर्थ. तर आज आपण एकाच पिठापासून इडली आणि डोसा बनवणार आहोत. इडली आणि डोसा बनवण्यासाठी आपल्याला एका मोठ्या पातेल्यामध्ये 3 वाट्या तांदूळ आणि 1 वाटी उडीद डाळ घ्यायची आहे. तांदूळ आपण कोणतेही घेऊ शकतो. मी इथे रेशनचे तांदूळ घेतले आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतेही घेऊ शकता. हे तांदूळ मी साफ करून घेतले आहे आणि आता त्यामध्ये 1 चमचा मेथीदाणा टाकत आहे. आता आपण आपले डाळ तांदूळ स्वच्छ पाण्याने 3 ते 4 वेळा धुवून घेऊ. जोपर्यंत तांदळातून सफेद पाणी येते तोपर्यंत आपण ते धुवून घेऊ. डाळ तांदूळ आपल्याला चोळून धुवायचे आहेत, जेणेकरून तांदळाला जी काही घाण असेल ती पूर्णपणे निघून जाईल आणि तांदूळ स्वच्छ होतील. आता आपले डाळ तांदूळ स्वच्छ झाले आहेत. त्यामध्ये आपण एकदा स्वच्छ पाणी टाकून गरम आणि उबदार ठिकाणी झाकून ठेवू, जेणेकरून आपले डाळ तांदूळ गरम उभेने छान भिजतील. आता आपले डाळ तांदूळाला भिजून 7 ते 8 तास झाले आहेत. आपण दुसरीकडे 1 वाटी पोहे घेऊ आणि ते एकदा स्वच्छ पाण्याने धुवून घेऊ आणि परत ते पोहे भिजत घालू. हे पोहे आपल्याला तांदूळासोबत वाटून घ्यायचे आहेत, जेणेकरून आपल्या इडल्या मऊ होतील आणि सॉफ्ट होतील. आता आपण आपले भिजवलेले डाळ आणि तांदूळ बघू. आपले डाळ आणि तांदूळ पूर्णपणे भिजलेले आहेत. आता आपण एक मिक्सरचं भांडं घेऊ आणि त्यामध्ये आपले हे भिजवलेले डाळ आणि तांदूळ बारीक करून घेऊ. डोश्यासाठी आपल्याला बॅटर थोडं स्मूथ ठेवायचं आहे, मऊ ठेवायचं आहे आणि इडलीसाठी आपल्याला आपले बॅटर थोडेसे जाडसर ठेवायचं आहे. इडलीचं बॅटर जाडसर असल्याने इडली मऊ होते. मी डोसा आणि इडलीचं बॅटर 2 वेगवेगळ्या भांड्यामध्ये ठेवलं आहे. आता आपण आपले भिजवलेले पोहे देखील वाटण करून घेणार आहोत आणि ते इडलीच्या बॅटरमध्ये टाकणार आहोत. पोह्यांमुळे इडल्या मऊ लुसलुशीत होतात, कापसासारख्या होतात आणि छान फुलतात. तुमच्या इडल्या फुगत नसतील तर तुम्ही पोह्यांबरोबरच सफेद पांढरा भात देखील इडलीमध्ये वाटून टाकू शकता. पांढऱ्या भातामुळे इडल्या मऊ होतात, पांढऱ्या शुभ्र होतात आणि छान फुगतात. आता आपण आपले बॅटर छान मिक्स करून घेणार आहोत. आपल्याला आपले बॅटर 10 ते 15 मिनिट छान मिक्स करून घ्यायचे आहे. हे बॅटर आपण आपल्या हाताने देखील छान मिक्स करू शकतो. हाताने बॅटर मिक्स केल्यामुळे पूर्ण पोह्याच्या गुठळ्या कमी होतात, निघून जातात आणि बॅटर छान होते. आता आपले पीठ छान मिक्स करून झाले आहे. आपण ते एका गरम आणि उबदार ठिकाणी झाकून ठेवून देणार आहोत. जर आपण थंडीमध्ये इडली डोसा करत असू तर आपण त्यावरती गरम कपडा अंथरून ठेवून देऊ. त्या गरमीने आपले पीठ छान फर्मेंट होईल. आता दुसऱ्या दिवशी तुम्ही बघू शकता की आपले पीठ छान फर्मेंट झाले आहे, छान त्याला जाळी आली आहे. आता डोश्यासोबत खाल्ली जाणारी पिवळ्या बटाट्याची भाजी आपण बनवणार आहोत. तर पिवळ्या बटाट्याची भाजी बनवण्यासाठी आपण सगळ्यात आधी गॅसवरती एक कढई ठेवू आणि त्यामध्ये तेल टाकू. तेल छान गरम झाले की त्यामध्ये आपण जिरे आणि मोहरीची फोडणी देऊ. मोहरी छान तडतडली पाहिजे. मोहरी तडतडली की त्याची चव छान येते. जिरे मोहरी तडतडल्यानंतर आपण त्यामध्ये कढीपत्ता टाकू. कढीपत्त्याने बटाट्याची चव छान येते. आता त्यामध्ये आपण कांदा टाकू आणि कांदा आपण
गुलाबी रंगावरती परतून घेऊ. कांदा नरम पडला की त्यामध्ये आपण टोमॅटो टाकून घेणार आहोत. टोमॅटो मऊ झाला की आपण हिरवी मिरची टाकून घेऊ आणि ते मिश्रण परतून घेऊ. आता आपला कांदा टोमॅटोचा मसाला छान मऊ पडला आहे, तर त्यामध्ये आपण हळद आणि मीठ टाकून घेऊ. हळद आणि मीठ टाकल्यावर आपण त्यामध्ये उकडलेला बटाटा टाकून घेऊ. बटाटा आपल्याला छान परतून घ्यायचा आहे आणि तो उलथण्याच्या सहाय्याने फोडून घ्यायचा आहे, जेणेकरून कांदा आणि टोमॅटोचा मसाला पूर्णपणे बटाट्यात जाईल आणि बटाट्याला चव छान येईल. आता आपला बटाटा तयार झाला आहे. आता आपण नारळाची खोबऱ्याची चटणी बनवणार आहोत. तर आपल्याला खोबऱ्याची चटणी बनवण्यासाठी सगळ्यात आधी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये ओलं खोबरं घ्यायचं आहे. ओलं खोबरं छान आपल्याला बारीक तुकड्यामध्ये चिरून घ्यायचे आहे. ओलं खोबऱ्यानंतर आपल्याला हिरवी मिरची, लसूण आणि कोथिंबीर घ्यायची आहे आणि याचं छान असं वाटण करून घ्यायचं आहे. आणि 1 इंच असा आल्याचा तुकडा देखील घ्यायचा आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाजकी डाळ देखील यामध्ये ॲड करू शकता. आता आपण गॅसवरती एक पातेलं ठेवू आणि त्यामध्ये थोडं तेल टाकू. तेल गरम झाले की आपण मोहरीची फोडणी देऊ. मोहरी छान तडतडली की त्यामध्ये जिरे टाकू. मोहरी तेलामध्ये छान तडतडू द्यायची, त्यामुळे मोहरी दाताखाली येत नाही आणि मोहरीची चव छान येते. आता आपण जिरे मोहरी तडतडल्यानंतर त्यामध्ये उडीद डाळ आणि कढीपत्ता टाकू. कढीपत्त्याने चटणीला चव छान येते. आता हे मिश्रण तडतडल्यावर आपण त्यामध्ये वाटलेलं खोबऱ्याचं वाटण टाकू आणि 2 मिनिटांनंतर गॅस बंद करू. आता आपली खोबऱ्याची चटणी तयार आहे. आता आपण गॅसवरती इडलीचे भांडे ठेवू आणि त्यामध्ये 1 तांब्याभर पाणी ओतू आणि आपण कुकरचे झाकण लावून घेऊ. आता आपण इडलीच्या प्लेटला 4ही बाजूला तेल लावून घेणार आहोत. तेल लावल्यामुळे आपल्या इडल्या खाली चिकटणार नाहीत आणि खाली लागणार नाहीत. आता आपण आपले बॅटर इडलीच्या भांड्यामध्ये ओतून घेऊ. बॅटर आपल्याला थोडे कमी ओतायचे आहे, पूर्ण काठोकाठ भरायचे नाही. जर आपण बॅटर पूर्ण काठोकाठ भरले तर आपल्या इडल्या फुगायला जागा राहणार नाही. त्यामुळे आपल्याला बॅटर थोडे कमी असे भरायचे आहे. आता मी एक प्लेट भरून घेतली आहे आणि दुसऱ्या प्लेटला देखील तेल लावून दुसरी प्लेट भरून घेत आहे. तुम्ही देखील माझ्याच पद्धतीने करा. आता माझी दुसरी प्लेट देखील भरून झाली आहे. तुम्ही पण अशाच पद्धतीने तेल लावून इडलीचे बॅटर ओता, ज्यामुळे इडल्या खाली चिकटणार नाहीत. आता इडलीच्या कुकरमध्ये पाणी गरम झाले आहे, तर आपण इडलीच्या कुकरमध्ये एक प्लेट्स ठेवून देऊ आणि त्यावरती कुकरचे झाकण लावू. 10 ते 15 मिनिट आपल्याला इडल्या बारीक गॅसवरती वाफवून घ्यायच्या आहेत. आता 10 मिनिटानंतर आपल्या इडल्या शिजून तयार झाल्या आहेत. तुम्ही बघू शकता किती सहजपणे इडली बाहेर येते. जर इडली कच्ची राहिली असती तर इतक्या सहजपणे बाहेर आली नसती. इडली कच्ची आहे की नाही हे चेक करण्यासाठी तुम्ही चाकू किंवा टूथपिक इडलीमध्ये घालून चेक करू शकता. जर तुमच्या चाकूला इडलीचं बॅटर चिटकून वरती आलं तर समजा की तुमची इडली कच्ची आहे, पूर्ण शिजली गेलेली नाही. तुम्ही बघू शकता आपल्या इडल्या किती मऊ लुसलुशीत झाल्या आहेत आणि पूर्ण आतपर्यंत जाळीदार झाल्या आहेत. साधे तांदूळ असून सुद्धा आपल्या इडल्या एकदम मऊ कापसासारख्या झाल्या आहेत. त्यामुळे तुम्ही पण होईल तितका साधाच तांदूळ घ्या. त्यामुळे इडल्या अशा छान होतात
आणि पूर्णपणे पांढरे शुभ्र होतात. आता आपण गॅसवरती तवा ठेवून घेऊ आणि तवा गरम होऊ देऊ. तवा गरम झाला की त्यावरती आपण पाण्याचा शिंतोडा टाकून घेऊ. पाण्याचा शिंतोडा टाकल्यामुळे गरम झालेला तवा नॉर्मल थंड होऊन आपल्या डोस्याचे बॅटर छान पसरवता येते. इथे मी पळीच्या सहाय्याने डोसा फिरवून घेत आहे. तुम्ही पळी किंवा फुलपात्र देखील वापरू शकता, छोटी वाटी देखील वापरू शकता, ज्यामुळे डोसा सहज पसरवता येईल. तुम्ही बघू शकता आपला डोसा किती छान झाला आहे. डोसाचं पीठ छान भिजलं गेल्यामुळे आपल्या डोश्याला अशी छान जाळी आली आहे. जर डोश्याचं पीठ छान भिजलं गेलं नसेल तर त्या डोश्याला अशी जाळी येणार नाही. तो प्लेन होईल, असा मऊ होणार नाही. आता आपण आपल्या डोश्यावरती हळूवार तेल सोडणार आहोत, जेणेकरून डोसा खाली चिकटणार नाही आणि स्मूथ हळूवारपणे तो निघून येईल. आता आपण हळूवारपणे डोश्याचा कडा उलथण्याच्या सहाय्याने मोकळा करून घेणार आहोत आणि हलक्या हाताने डोसा पलटून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता आपला डोसा किती छान सोनेरी रंगावरती भाजला आहे. आता आपण आपला डोसा दोनही बाजूने छान सोनेरी रंगावरती भाजून घेऊ. आता आपला डोसा छान भाजला गेला आहे. तुम्ही बघू शकता दोनही बाजूने छान डोसा भाजून तयार झाला आहे. आता आपण आपला डोसा इडली, चटणी आणि बटाट्यासोबत खाऊ शकतो. आता आपला डोसा दोनही बाजूने भाजून तयार झाला आहे. तुम्ही देखील असाच दोनही बाजूने डोसा भाजून घ्या. सांबर, पिवळा बटाटा आणि चटणीसोबत आपण हा डोसा खाऊ शकतो. पिवळ्या बटाट्याची रेसिपी तर मी दिलीच आहे, चटणीचीही दिली आहे. सांबरची रेसिपी हवी असल्यास नक्कीच कमेंट करा. रेसिपी आवडल्यास लाईक करा आणि शेअर करा. थँक्स फॉर वॉचिंग.